बुलढाण्यातल्या संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे केळी आणि संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं। हजारो हेक्टर केळी आणि संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्यात। शेगाव संग्रामपूर मार्गावर झाड कोसळलं, त्यामुळे शेगाव संग्रामपूर मार्ग जो आहे तो बंद झाला। संग्रामपूर जळगाव जामोद मार्गावरही अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, त्यामुळे वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं। 3 तालुक्यातला वीज पुरवठा हा खंडित झाल्याचं चित्र समोर आलं। त्या बागेचा सौदा झाला होता। इराणसाठी एक्सपोर्टसाठी हा माल जाणार होता, परंतु आज व्यापारी फोनही उचलायला तयार नाही आहेत, कारण की आज एकही झाड या क्षेत्रातलं उभं परिस्थितीत नसल्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडे आमच्याकडे पाठ फिरवली आहे। या नैसर्गिक आपत्तीत आमच्या ज्या भावना आहेत आम्ही ह्या शब्दात व्यक्तच करू शकत नाही साहेब। नाशिकमधली बातमी, अनेक भागात आज पाऊस झालाय, त्यामुळे उकाड्यापासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून 36 ते 37 अंशांच्या आसपास असलेलं तापमान आणि वाढलेला उकाडा यामुळे नाशिकमध्ये नागरिक त्रस्त झाले होते। आज मात्र शहरात पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला। या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे, त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात शहरातल्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळालं। तर पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात पावसाने हजेरी लावली। दुपारच्या वेळेस विश्रांतवाडी परिसरात पावसाने चांगलं झोडपून काढलं, यामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वातावरणातही गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। तिकडे बीडच्या तेलगाव, नित्रूड या परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झालाय। दुपारी वातावरणात अचानक बदल झाला आणि त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। तर धाराशिवच्या उमरगा तालुक्यात वादळी पाऊस झाला, त्यामुळे उमरगा तालुक्यातल्या मुरुम आणि तुगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली। दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली। जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांवर मंडप कोसळला आणि वादळी वाऱ्यामुळे हा मंडप कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली। आंदोलनकर्त्यांवर मंडप कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। चालू आहे